राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे, तर दुसरीकडे गोंदियामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे। एका मुलाने आपल्या आईची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली। आईची हत्या केल्यानंतर या मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। या घटनेमुळे गोंदियामध्ये एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कुणाबीटोला ह्या गावात हत्या आणि आत्महत्येची विचित्र घटना समोर आली आहे। मृतक आईचे नाव सुलखनबाई बनोटे वय 75 तर लेखराज बनोटे वय 54 असं आरोपी मृतक मुलाचे नाव आहे। सुलखनबाई बनोटे आणि तिचा मुलगा लेखराज बनोटे हे एकत्र राहत होते। दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध आईकडे दारूसाठी पैसे मागितले। आईने पैसे न दिल्याने आईवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली। नंतर आरोपी मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। अधिक माहिती अशी की लेखराज बनोटे हा दारूच्या आहारी गेला होता। रात्री लेखराज बनोटे यांनी आई सुलखनबाई हिच्याकडे दारू पिण्याकरता पैसे मागितले। आईने पैसे न दिल्याने मुलाने रागाच्या भरात आईवर कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला। यात सुलखनबाई यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। ते पाहून लेखराज हा पुरता हादरून गेला। आपल्या आईचा मृत्यू झाल्याचे आरोपी मुलाला कळताच आरोपी मुलाने घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली। घटनेची माहिती आज सकाळी सालेकसा पोलिसांना मिळाल्यानंतर घटनेची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे।